वाउंढळ गाव आणि कोयना प्रकल्पग्रस्त वसाहत यांना जोडणारा पूल धोकादायक स्थितीत असल्याचे रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभागाने जाहीर केले असून या पुलाचा वापर करू नये असे आवाहन करण्यात आले आहे। कोयना प्रकल्पग्रस्त वसाहत या गावाशेजारी शिवकालीन तलावाजवळ नाल्यावर जुना अरुंद व कमी उंचीचा पूल असून तो धोकादायक अवस्थेत असल्याचे पत्रकार आणि माजी सरपंच अर्जुन कदम यांनी रायगड जिल्हा परिषद यांच्या बांधकाम विभागास कळविले होते। रायगड जिल्हा परिषदेच्या खालापूर येथील बांधकाम विभागाच्या अभियंता यांना प्रत्यक्ष पुलाची वस्तुस्थिती दाखवली होती। हा पूल शिवकालीन तलावाजवळ असून मूळ वाउंढळ गाव व कोयना प्रकल्पग्रस्त वसाहत यांना जोडणारा प्रमुख मार्ग आहे। याच पुलावरून प्राथमिक शाळा वाउंढळ, ग्रामपंचायत कार्यालय, पिण्याच्या पाण्याची विहीर असून कोयना प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ यांची सर्व शेत जमिनीकडे जाण्याचा मार्ग आहे। याच पुलाच्या पलीकडील भागात नागरी वसाहत उभी राहत असून त्यांनाही याच पुलाचा वापर करावा लागत आहे। तर गुगल मॅपवर हाच रस्ता दिसत असल्याने अनेक जण या मार्गाचा वापर करतात। हा पूल उंचीने कमी आहे। पावसाळ्यात पुलाखालून पाणी जाण्यासाठी एकच गाळा असल्याने व डोंगर भागातून परिसरातील शेतातून येणारे पाणी गाळा अरुंद असल्याने त्वरित पाण्याचा निचरा होत नाही। त्यामुळे पाणी पुलावरून व पुलाजवळील घरांच्या आवारात शिरत असल्याने धोकादायक स्थिती निर्माण होते। या ठिकाणी अरुंद पूल असल्याने मोठ्या गाड्या जात नाहीत। सध्या पुलाची वाईट अवस्था झाली असून या पुलाचा वापर करू नये अशा संदर्भाचा फलक कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग रायगड जिल्हा परिषद यांनी लावला आहे। तसेच पुलावरून पाणी जात असल्यास अवजड वाहने घेऊन जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी अर्जुन कदम, चौक। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।